ते चिमणी असते बघा, एवढीशी चिमणी असते, जंगलाला आग लागल्यानंतर ती तिच्या चोचभर पाण्यानं ती आग विझवायचा प्रयत्न करते. त्यावेळी सगळे जंगलातले पशुपक्षी पळून चाललेत, ती एकटीच चोचीभर पाण्यानं आग विझवतीये. तिचे सगळे पशुपक्षी मित्र तिला म्हणतात, अगं ताई चल पळून इथून, स्वतःचा जीव वाचव, कशाला ती आग विझवत बसली, तुझ्या चोचीभर पाण्यानं विझणार आहे का? त्यावेळी ती असं उत्तर देते, ते उत्तर फार समर्पक आहे, ते मला स्वतःला पण लागू पडतं. ती म्हणते की दादा मला माहितीये माझ्या चोचभर पाण्यानं ही आग नाही विझणार, पण मला हे सुद्धा माहितीये की भविष्यात कधीतरी या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल. मला वाटतं त्या चोचभर पाण्यानं आग विझवण्याचे प्रयत्न करणाऱ्या चिमणीसारखं चोचभर पाण्यानं पर्यावरण संवर्धन करण्याचा किंवा एका झाडानं पर्यावरण संवर्धन करण्याचा छोटासा प्रयत्न करणारी मी एक छोटीशी मुलगी आहे. आणि माझ्या या संकल्पातून आदर्श घेऊन प्रत्येकाने एक एक जरी लावलं तर माझ्या एका कीर्तनात एक माणसाने आदर्श घेऊन आयुष्यभर किती लावली जातील. आणि माझी स्वतःचीच मला आयुष्यभर कीर्तनं करायची आहेत, हजारो झाडं लावली जातील. तो एक छोट्याशा संकल्पातून मोठा उद्देश आहे.